धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। आगाये उदारा आगा विश्वंभरा, आगाये उदारा आगाये उदारा आगा विश्वंभरा, रखुमाईच्या वरा पांडुरंगा, रखुमाईच्या वरा पांडुरंगा, रखुमाईच्या वरा पांडुरंगा। आगा सर्वोत्तमा आगा कृष्ण रामा, आगा सर्वोत्तमा आगा कृष्ण रामा, आगा सर्वोत्तमा आगा कृष्ण रामा, आगा सर्वोत्तमा आगा कृष्ण रामा। आगा मेघ श्यामा विश्वजनित्या, आगा मेघ श्यामा विश्वजनित्या, आगा मेघ श्यामा विश्वजनित्या। आगा कृपावंता जीवन तू दाता, आगा सर्व सत्ता धरतिया, आगा सर्व जाना आगा नारायणा, करुणा वचना चित्त द्यावे, तुका म्हणे नाही अधिकार तैसी, सरती पाया पाशी केली मागे। आगा सर्वोत्तम आगा कृष्ण रामा, आगा मेघ श्यामा विश्वजनित्या, जयांचे केली स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभुज तेजस्फुरदिक् प्रदेशम, विधींद्राहि देवै सदास्तु यमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानी यांचा शिरोमणी, वंदे जो का पूज्य स्थानी, शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी। ज्ञानी यांचा शिरोमणी, वंदे जो का पूज्य स्थानी, ज्ञानी यांचा शिरोमणी, वंदे जो का पूज्य स्थानी। चिंतकाचा चिंता वनी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा। चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा। ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा। गुरु सेवे लागी जाण, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन, ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन, ज्ञानोबा माझा।
कैवल्याचे अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची ये परी तळवटू घे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी आपला डोपे फार्म मध्ये ज्यांचं पुण्यस्मरण आज या ठिकाणी संपन्न होतंय असे डोपे परिवाराचे आणि आपल्या भारतभूमीची सेवा करत असताना बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्यांना गोळी लागली आणि अपंगत्व प्राप्त झालं तरी देखील न थांबता सर्व काही आपल्या गावासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या मातृभूमीसाठी करत राहिले असे वैकुंठवासी भीमराव गोविंदराव डोपे काका, माजी सैनिक, आज त्यांचं पुण्यस्मरण संपन्न होत असताना कीर्तनरूपी सेवा आहे. सेवेसाठी या ठिकाणी घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा, बहुतेकांच्या परिचयाचा, तुमची माझी सर्वांची जबाबदारी तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत या अभंगाच्या माध्यमातून. धर्माचे पालन मी काय केलं पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत असताना महाराज काय म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंडांचं असणार खंडन, आणि आपल्या धर्माचं पालन आपण केलं पाहिजे. तुम्ही आणि मी आमच्या जबाबदाऱ्या काय, हेच आम्हा करणे काम. आमचा धर्म वाढला पाहिजे. बीज वाढवावे नाम, नामचिंतनाचं सामर्थ्य जगाला पटवून देता आलं पाहिजे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. वेळ प्रसंगी आमच्यावरती काही जर संकट आलं तर त्याच्या संरक्षणासाठी एखादा कोणी जर बोलायला लागला धर्माच्या विरोधात तर त्याला सुद्धा आम्हाला जाब देता आला पाहिजे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. एखादा सीमेवरती लढणारा जवान प्रत्युत्तर करण्याकरता हातामध्ये शस्त्र असतं, तसं वारकरी संप्रदायात तुमच्या माझ्या सर्वांच्या हातामध्ये शस्त्रही असावं आणि शास्त्रही असावं. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माच्या विरोधात जर कुणी गेला, महाराज सांगतात लहान असो अथवा मोठा असो त्याची भिडभाड ठेवू नका, त्याची गै करू नका. नाही भिडभाड तुका म्हणे सानाथोर, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आपल्या मातृभूमीबद्दलची जबाबदारी, आपल्या देशाच्या संबंधाची जबाबदारी, आपल्या संप्रदायाच्या संबंधाची जबाबदारी आणि आपल्या धर्माच्या संबंधाची जबाबदारी तुकाराम महाराज तुमच्या माझ्या समोर या अभंगाच्या माध्यमातून मांडतात. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल 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 कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हला विठ्ठला हला विठ्ठला 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 कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल हला विठ्ठला लग्नाला उभं राहिल्यासारखं झालं. आता सगळी व्यवस्था तशीच आहे, तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे.
ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. ही ताकद आहे महाराज कीर्तनाची. काय होतं त्याने? यमदमाव कळा निली तीर्थे ठाई वरुणी उठविली यमलोकीची खुंटली रहाटी अघवी. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे काय दमावे. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे काय दमावे. तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जेथे तुझ्या जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष. काय उने आम्हा आनंदास सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. म्हणून नाही काही चिंता तुझी आमुचा माता पिता बहीण बंधू आणि चुलता आणि का गोता सर्वा ठाई आणि का गोता सर्वा ठाई. जिथं परमात्म्याची कथा होते तिथं जळती पापे पळती दोष तुकाराम महाराज सांगतात. गोपीगीत असं म्हणतं तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं गृही बृणन्ति ते भूरिदा जना. भगवंताची कथा अमृता समान असते. अमृताच्याही पेक्षा श्रेष्ठ जर काय असेल ती भगवंताची कथा आहे. तव कथामृतम. तापलेल्या जीवाला शांत करणारा जर काय असेल तर ती भगवंताची कथा आहे. आपण उन्हामध्ये बसू शकत नाही पण या मांडवाच्या सावलीला बसू शकतो. वारकरी संप्रदाय थकलेल्या भागलेल्याला विश्रांती देणारा आपला संप्रदाय की श्लोकाक्षरद्राक्ष लत्ता मांडव झाली आहे गीता संसार पंथ श्रांता विश्वावयासी. ज्ञानोबाराय म्हणतात 700 श्लोकाची श्लोकाक्षर द्राक्ष लत्ता 9033व्या त्याच्या 700 श्लोकाखाली मांडव झाली आहे गीता संसार पंथ श्रांता. संसार पंथाच्या मार्गाने निघालेली लोक थकलेली आहेत. संसारामध्ये कोण असा सुखी आहे आणि म्हणून अशा माणसाला त्या ठिकाणी विश्रांतीचं जर काही ठिकाण असेल तर संप्रदाय भजन नामस्मरण कीर्तन ही सगळी ठिकाणं आहेत ती विश्रांतीची ठिकाणे आहेत. विश्रांतीचे स्थान
संतांचे माहेर त्या या भूमीवरी अलंकापूर, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नातरी केवळ भक्तीची फलश्रुती ते हे संत. कुठं कुठं विश्रांती मिळते माणसाला? माणसाला विश्रांती मिळते संतांच्या दारात, भगवंताच्या दारात, या कीर्तनाच्या मंडपामध्ये. अशा ठिकाणी माणसाला विश्रांती मिळते. म्हणून तव कथा अमृतम, भगवंताची कथा अमृताच्या समान आहे. तप्त जीवनम, तापलेल्या जीवाला भगवंताची कथा शांत करणारी आहे. कवी भिरीडितम, ज्ञानी मंडळींनी त्याचंच वर्णन केलं. जीवनातली कल्मश त्या ठिकाणी भगवंताची कथा घालून टाकते. आणि म्हणून अशी असणारी भगवंताची कथा. काका त्यांच्या आयुष्यामध्ये काही वर्ष नोकरी केली आपल्या देशाच्या सेवेसाठी. सगळ्यांवरती काकांनी प्रेम केलं. आपल्या शेतावरती प्रेम केलं, गोठ्यामधल्या जनावरांवरती प्रेम केलं. 7 भाऊ 2 बहिणी असा मोठा परिवार काकांचा. त्यांच्या पुतण्यांवरती काकांनी प्रेम केलं. हे सगळ्यात प्रेम करणारं व्यक्तिमत्व. आणि आज हयात जरी नसले तरी असताना देखील त्या ठिकाणी इथं कीर्तनाचे सोहळे त्यांनी ठेवले. आणि गेल्यानंतर सुद्धा आज त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा असणारा पाठीमागचा परिवार, काकांना स्वतःच्या पोटी बाळ नाही, पण तरी देखील त्यांनी आपले पुतणे असतील, आपली भाऊकी असेल, आपली गावकी असेल, या सर्वांना आपलं मानणं. आणि म्हणून कुणी जरी त्यांना नसलं स्वतःचं तरी आपलं त्यांनी आपल्याला मानलं. म्हणूनच आपण त्यांच्याजवळ आलोय ना आज. कोण येतो कशाला आमुच्या घराला, काही ज्याचा त्याला नाही धंदा. तुकाराम महाराज म्हणतात, अगं हे आवले, आपल्या घराला कोण येतं कशाला येईल, काही ज्याची त्याला कामं नाहीत का? काय ज्याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. तुकोबराय आपल्या पत्नीला उपदेश करत असताना कुणी कुणाच्या घराला उगत जात नाही. जाण्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं. आणि म्हणून आज काकांसाठी एवढा मोठा समाज आला. मला पुण्यावरनं ज्यांनी बोलवलं, काकांचे पुतणे या नात्यानं भरतदादा डोप्या असतील, त्यांनी काकांची माहिती दिली, इथपर्यंत आणलं. अनेक वेळा आमचा फोन झाला, फोनच्या माध्यमातून स्मरण झालं. कारण त्यांना असं वाटलं पुण्याहून महाराज यायचा 400 किलोमीटरवरनं येतोय का नाही, गॅरंटी नसती मधल्या माणसाला. पण तसं काय नाही, अडीअडचण निर्माण झाली तरच. पण कुणी असं मुद्दामून येत नाही असं होत नसतं. पण त्यांनी इथपर्यंत येण्यासाठीचा आग्रह धरला. अनेक दिवसापूर्वी मला ही तारीख दिली होती आणि प्रत्येक वेळेस फोन केला की माहिती द्यायची. आमचे काका युद्धामध्ये लढले, गोळी लागली त्यांना. काका असतील, काकूंचं जाणं झालं. पण काकूंच्या जाण्याच्या निमित्तानं इथं मंदिरही उभं आहे. मी जगातला म्हणजे मी आता जवळजवळ 2010-11 पासून कीर्तनं करतोय. पहिलं असं कीर्तन आहे, एका नवऱ्यानं आपल्या पत्नीचं त्या ठिकाणी मूर्ती बसवली. हे मी पहिलं पाहतोय बरं का. हे असं नाही कुठं महाराज. इतकं बायकोवरचं प्रेम, ठीक आहे काही का असाना, पण आपली पत्नी हयात असताना आपल्याला त्यांनी सांभाळलं. आज ते आपल्यामध्ये नसताना देखील काकांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या धर्मपत्नींची मूर्ती इथं बसवली महालक्ष्मी मातेच्या समोर. कारण महालक्ष्मी काय आणि घराची लक्ष्मी काय तिच्यात काही फरक नसतो. प्रत्येक घराची स्त्री ही लक्ष्मीच असते. फक्त कळालं पाहिजे, प्रत्येक घरातली स्त्री त्या घरासाठी अन्नपूर्णाच असते. पण हा कधीच ठोंब्या म्हणत नाही चांगला स्वयंपाक केलाय म्हणून, नावच ठेवतो कायम. त्याला कळत नाही आपली बायको अन्नपूर्णा आहे, त्याला कळत नाही आपली आई, आपली बहीण ही अन्नपूर्णेच्या ठिकाणी नाही म्हणत कधी. कौतुक केलं पाहिजे आपण आपल्या माणसाचं. गेल्यानंतर कळतं. मला गांधीजींचं चरित्र वाचलं, त्या चरित्रामध्ये असा मुद्दा होता, कस्तुरबा ह्या गांधींच्या पत्नी. बायको हयातीत कळलंच असं नाही बरं का. हयातीत 5-5 मिनिटाला भांडणं आहेत. आणि गेल्यानंतर जगातला कोणता नवरा असा आहे हो, बायको हयात असताना पाया पडतो? याचा अहंकार इतका मोठा असतो, याला असं वाटतं तिनेच आपल्या पाया पडावं. आणि आपण पडलं काय रोग होईल का आपल्याला? होईल काय आपल्याला? होत काय नाही. पण माणसाचा पुरुषी अहंकार असतो. हा पुरुषी अहंकार नाचवतं. कमीपणा नाही, कधी माणूस लक्षात घेत नाही. आपण बायकोच्या पाया पडलो ही भूमिका एका बाजूला ठेवा ना, पण आपण एका देवीच्या पाया पडलो ही भूमिका ठेवायला काय हरकत आहे? मग हयातीच्या कालखंडामध्ये कसं असतं बघा, वादविवाद सगळं काही होत असतं. गेल्यानंतर महत्त्व कळतं बायकोचं. कस्तुरबा गेल्या आणि गेल्यानंतर कस्तुरबांनी तो काय असेल त्यांचा विधी, कर्मकांडाचा विधी संपन्न होत होता. दुपारचे 12 वाजले होते आणि कस्तुरबांच्या समाधीला गांधीजी पाया पडून फेरे मारत होते उन्हामध्ये. आणि गांधीजी उघडे असायचे कायम, फक्त धोतर असायचं. आणि जमनलाल बजाज बाजूला होते.
समाधीच्या पाया पडले गांधीजी कस्तुरबांच्या. बघा ना, मला त्याच्याहून आठवलं, एखादा माणूस त्याच्या जीवनामध्ये हयातीमध्ये बायकोच्या पाया कधी पडतो का? आणि गेल्यानंतर कावळा नसेल शिवत तर 10 वेळा त्या पिंडाला पाया पडायला जातो. तुमच्याकडे कावळ्याची पद्धत आहे? दशग्रीवाला कावळ्याची पद्धत आहे ना? काही काही ठिकाणी पद्धत बदलली म्हणून म्हणलं आहे का विचारलं पहिलं. अशी पद्धत आहे महाराज. कावळा नसेल शिवत तर त्या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा जातो आणि तिथं पाया पडतो. समाधीच्या गांधीजी त्यांच्या बायकोच्या म्हणजे कस्तुरबांच्या समाधीच्या पाया पडले आणि फेरे मारत होते. ऊन होतं, ऊन. पाया पडत असताना बाजूला जमानलाल बजाज उभे होते. आता ह्या उन्हामध्ये आपण किती वेळ थांबू शकतो? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त कळ निघणार नाही आपल्याला, आणि ऊन भयंकर आहे. तर जमनलाल बजाज म्हणले, गांधीजी ऊन खूप लागते, तुम्ही सावलीला उभे राहा. गांधीजींचं त्या काळातलं वाक्य होतं, जीवनातील सावलीच निघून गेली, कोणत्या सावलीला उभं राहू? बायको गेल्यानंतर कळालं बायको माझ्या जीवनातली सावली आहे. हे प्रत्येकाला जिवंतपणे कळावं. आपल्या जीवनाची सावली जर कोण असेल तर ती आपली पत्नी आहे. कळालं पाहिजे महाराज. गेल्यानंतर काय आपण किती रडलून काही जरी केलं तरी गेलेली बायकोही आणता येत नाही, गेलेली माणसंही आपल्याला आणता येत नाही. उगवलेला सूर्य डोंगराआड जातो, मावळतीला गेलेला सूर्य, डोंगराआड गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्यासाठी उगवतो. पण मातीआड गेलेली माणसं, कुठं माणसं आपल्याला परत दिसतात देवाने? मातीआड गेलेली माणसं आपल्याला परत दिसत नाहीत. याच्याकरता आपल्या हयातीमध्ये माणसं जपायची असतात. हयातीमध्ये आपण एकमेकांना जपू शकतो. या भूमिकेतून मी बोलत होतो की बाबा अशा काही घटना आहेत की काकांनी त्यांच्या हयातीमध्ये आपल्या पत्नीवरचं प्रेम, याच्याकरता त्यांची मूर्ती इथं या ठिकाणी बसवली. महालक्ष्मीचं मंदिर सर्वांच्या साक्षीनं सर्वांना घेऊन या ठिकाणी बांधलं. याच मंदिरामध्ये उत्सव केले. जो मंदिर प्राणप्रतिष्ठापना करून येईल आहे, नाथ भागवतातली ओवी आहे. नाथ महाराज आहे तिथं. नाथ भागवत माझ्या अत्यंत आवडीचा विषय. नाथांचं भागवत, पैठणचे नाथ महाराज 18,810 ओव्यांचं भागवत लिहिलं. नाथ महाराज म्हणतात, जो मंदिर प्राणप्रतिष्ठापना करून येईल आहे तो सार्वभौम राज्य पाहे, जो देवालय करी सोये तो स्वामी होई तिन्ही लोकी. भगवान परमात्मा त्याला राजा करतो, राजा. ठीक आहे, काकांचं आयुष्य संपलं असेल. नाथ महाराजांच्या सांगण्याप्रमाणे पुढच्या नक्की जन्मामध्ये काका राजेपद घेऊन येतील आणि सार्वभौम राज्यपद त्या ठिकाणी भोगल्याशिवाय राहणार नाहीत. एखाद्याला असद्य रोग त्याच्या जीवनामध्ये असतील तर त्यांनी काय करावं? देवळामध्ये मूर्तीचं दान करावं. त्याच्या जीवनातले असाध्य रोग निघून जातात. बरे न होणारे रोग सुद्धा बरं करण्याची ताकद दानामध्ये. म्हणून मंदिराचं काम चालू असेल तर सांगावं, ज्याची ऐपत आहे. काय 1,00,000-2 लाखाची मूर्ती द्यायला काय बिघडतं? हरकत नाही काय द्यायला, देऊन टाकावी. घराला कुठल्या प्रकारचं दारिद्र्य पाहावं लागत नाही, घराला कुठल्या प्रकारच्या रोगांना सामोरं जावं लागत नाही. भयंकर असणारे रोगसुद्धा बरं करण्याचं सामर्थ्य त्या दातृत्वामध्ये. धर्मशास्त्राने अशा अनेक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. असो, विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपल्या भारतभूमीला तिघांनी सजवलं आणि तिघांनी लाजवलं. त्याच्यामध्ये एक हिंदी दोहा आलाय, 3 देश को सजाते हैं और 3 देश को लजाते. त्याच्यामध्ये पहिला नंबर आला, 3 देश को सजाते हैं सती संत और शूर, और 3 देश को लजाते हैं कपटी कायर और क्रूर. तिघांनी देशाची मान खाली घालवली, कपटी कायर आणि क्रूर, आणि तिघांनी देशाची उंची वाढवली. त्याच्यात पहिला नंबर येतो स्त्रियांचा, सती, संत दुसरा नंबर आणि तिसरा नंबर शूरांचा. का बरं स्त्रियांचा पहिला नंबर काय? त्याचं कारण सांगितलं. जगात असा कोणताच देश नाही की ज्या देशामध्ये देवाने जन्म घेतला. आमच्या भारतातल्या स्त्रीची ताकद आहे, ती देवाला जन्म देऊ शकते. हे जगातल्या कुठल्या स्त्रीला जमलं नाही, हे भारतातल्या स्त्रियांना जमलं. महाराज आहे जगात कुणाची ताकद? स्वामी विवेकानंद परदेशामध्ये अमेरिकेला गेले, आपल्या हिंदुस्थानचं नेतृत्व केलं. आणि स्वामी विवेकानंदांना विचारलं तुम्ही कोणत्या देशातून आला? त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं मी पतिव्रतांच्या देशातून आलोय. हिंदुस्थानचं नाव नाही सांगितलं. तुम्ही ओळखा मी कोणत्या देशातून आलोय. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या स्त्रिया ज्या देशामध्ये, त्या देशामधून मी आलेलो आहे, त्या स्त्रियांच्या देशामधून मी आलेलो आहे. आणि म्हणून पहिलं नाव येतं गौतम ऋषींच्या पत्नी अहिल्या. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पतिसेवेनं पातिवृत्य पण प्राप्त करून घेतलं. म्हणून अहिल्या. द्रौपदी भगवान श्रीकृष्णाची बहीण आहे आणि पांडवांची पत्नी आहे. कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी तिला बहीण मानतो. लाख लाख लोकांची पंगत बसली राजसूय यज्ञामध्ये, पण वाढायला मात्र द्रौपदी होती. म्हणून कृष्ण म्हणायचे, अगं द्रौपदी तू जर वाढलं ना तर कुणाला कमी पडत नाही. म्हणून देवाने तिला अन्नपूर्णा म्हणून हाक मारली. आपल्या घरातली स्त्रीसुद्धा अन्नपूर्णाच असते.
तिने जर स्वयंपाक केला, कधी कधी आम्ही असं काही काही घरी अचानक जातो, 5-6 जण असतो आणि 10-15-20 मिनटं असतात बिचारीकडे, घर यजमान सांगतात अगं महाराज आलेत स्वयंपाक कर, अर्धा तासामध्ये तिचा 5-6 लोकांचा स्वयंपाक झालेला असतो. 5-6 लोक जेवून 2-3 लोक परत जेवतील तरी घरामध्ये शिल्लक राहतं. जिच्या हातानं घराला सगळ्यांना पुरून उरतं तिला अन्नपूर्णा म्हणावं. प्रत्येक घरातली स्त्री तशीच असते महाराज, फक्त आपल्याला कळत नाही ती अन्नपूर्णा आहे. आता अन्नपूर्णेच्या दर्शनाला आपण काशीला जातो तो पण भाग सोडा, पण त्याला घरात कळत नाही काशीतली अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये आहे ते. आणि म्हणून प्रत्येक द्रौपदीला भगवान श्रीकृष्ण म्हणायचे अगं द्रौपदी तू अन्नपूर्णा आहेस, वाढत असताना कधी तुझ्या हातनं कमी पडत नव्हतं. म्हणून हयातीमध्ये काय बोललं पाहिजे, नवऱ्याने बायकोशी संवाद कसा करावा, का गेल्यानंतर ती मिळणार नाही परत, गेल्यानंतर तिच्याशी संवाद नाही, गेल्यानंतर किती पाया पडा पिंडाच्या गेलेली बायको परत येणार नाही. म्हणून याच्याकरता हयातीमध्ये आपण कसं त्या स्त्रीशी असलं पाहिजे. आणि स्त्रीसुद्धा काय असते, कार्य शिवमंत्री, करणे शिवदाशी, भोज्य शिवमाता, शयनी शिवरंभा, क्षमया धरित्री. तिच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण असतात. क्षमा नावाचा गुण जर जगामध्ये कुणाकडे दिला असेल तर पहिला क्षमा नावाचा गुण या धरणी मातेकडे दिला. संत एकनाथ महाराज म्हणतात भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले, त्या 24 गुरुमध्ये पहिला गुरु आहे ही धरणी माता. का बरं, पृथ्वी दाहे करूनी जाळलेली. आमच्याकडं भाताची पेरणी ज्यावेळेस असते जून महिन्यामध्ये त्यावेळेस तिला पाला पाचोळा गोळा करतात आणि जाळतात, अशी जाळण्याची पद्धत आहे पेरणीच्या अगोदर. तुमच्याकडे आहे का अशी पद्धत? हां, पाला पाचोळा जिथं पेरायचं आहे ना त्या जागेवरती दाढी रोपं पेरायच्या त्या जागेवरती पाला पाचोळा गोळा करायचा आणि जाळायचा. नाथ महाराज म्हणले पृथ्वी दाहे करोनी जाळिली, नांगर घालूनी फाडिली आणि लाथेवरी तुडविली, तोडिली झोडिली पेभूते. अहो नांगर घालूनी फाडी ती तया ते पीक देऊनी सुखी करते. आता ही मका आहे, मकाचे ना? हो हो हां मकाच आहे. हां, म्हणजे मला पण शेतातलं थोडं थोडं कळतं म्हणायचं. हां नाही बघा ना, आजचं कीर्तनच शेतात आहे आपलं. पुण्यासारख्या शहरात हे वैभव राहिलं नाही. आता मातीच बघायला मिळत नाही, कपाळाला लावायला माती नाही ठेवली लोकांनी असं म्हणतात आमच्याकडं. का नाही ठेवली? गुंठा गुंठा जमीन विकून आज गोप आलाय गळ्यात, उद्या 1 प्लेट मातीचा वास हुंगायला रक्त येईल डोळ्यात. कळलं तर बघा, गुंठा गुंठा जमीन विकून आज गोप आलाय गळ्यात, उद्या 1 प्लेट मातीचा वास हुंगायला रक्त येईल डोळ्यात. काळ्या आईच्या तळतळीचा दागिना किती दिवस जाईल, उद्या हाच गळ्यातला सोन्याचा हार तो गळफास होईल. दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये बहिणीचा हक्क सोड करून घेताना मनातल्या मनात किती भयानक हसतो ना आपण. आणि कधी कधी बापाचा अंगठा मिळावा म्हणून आईचंही कुंकू पुसतो ना आपण. ही परिस्थिती आहे महाराजाची. लोकांना आई बाप बहीण काही कळायला तयार नाही आज. तो म्हणतो दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये बहिणीचा हक्क सोड. तुमच्याकडे होतं का हक्क सोड? हाय वय, मला वाटलं फक्त आमच्याकडेच आहे, सगळीकडेच आहे. अहो काय असायचं बघा ना, विचार करा. पुण्यासारख्या शहरात आता आमच्याकडं 90% रक्षाबंधन आणि भाऊबीज शिवाजीनगरच्या कोर्टातच आहे. कळालं असेल तुम्हाला का कोर्टात येते. आज रक्षाबंधनला बहीण येत नाही, पूर्वी बहीण आली तर भावाला वळायची. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. हो, सोन्याचं ताट असायचं स्टीलचं, पण गाणं मात्र सोन्याच्या ताटी. अहो जात्यावरचं गाणं म्हणायला लागल्या तर गाणं कोणाचं असायचं? माहेराचं गाणं असायचं सगळं. आईवरती गाणं म्हणणार, भावावरती गाणं म्हणणार, बहिणीवरती गाणं म्हणणार, बापावरती गाणं म्हणणार, तिच्या माहेरावरती गाणं म्हणणार. माहेरातल्या बैलाचं सुद्धा कौतुक असायचं. जात्यावरचं गाणं म्हणायला बसली तर माहेरातल्या कुत्र्याचं सुद्धा कौतुक असायचं. माहेराचं कौतुक करणारी एकेकाची बहीण आता राहिली कुठं? आता बहिणीने गाणं बदललं. ती म्हणायला लागली कलीच्या काळामध्ये कशाच्या बहिणी आणि कशाच्या बाया, कलीच्या काळामध्ये नाही भावा बहिणीचं घर भरलं मेहुनीचं. असं बहीण भावाला म्हणते. तुमच्याकडे म्हणते का नाही माहिती नाही, पण आमच्याकडे म्हणते बाबा. ती म्हणली आता भाऊ माझा काय आता एवढा शाना राहिला नाही, मेहुनीच्या नादी लागला म्हणायला लागली ती. आता भाऊ पण कधी इतके चांगले होते पूर्वीचे भाऊ, बहीण आली तर तिची चांगली बोलवण करायचे, तिला पाहिजे ते द्यायचे. पण आताचे भाऊ सुद्धा गाणं कधी न म्हणणारे ते गाणं म्हणायला लागले कलीच्या काळामध्ये कशाच्या बहिणी आणि कशाच्या बाया, रखडला आमचा व्यवहार त्यांनी दिल्या नाही सह्या. आता कळालं असेल तुम्हाला कोर्टात का उभे आहेत आपण. ते रक्षाबंधन कोर्टात का, भाऊबीज कोर्टामध्ये का, कारण काय? विचार करा महाराज.
5 वर्षाची या महाराष्ट्राची पोरगी मुक्ताबाई नावाची ज्ञानोबा रुसले होते, रुसले समाजावरती. काम क्रोध दुरी सारा आणि ताटी उघडा. समजून सांगते, 5 वर्षाची बहीण, बहिणीचा हक्क असतो, आईनंतर बहीण असते भावाला. तिने समजून सांगायचं असतं, हक्क तर तुम्ही मागा, पण अगोदर आपला बिघडलेला भाऊ चांगला करता येतो ना तुम्हाला. जीभ दाताने चाविली आणि कोणी बत्तीशी तोडली. कोण सांगते? 5 वर्षाची बहीण 2 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या ज्ञानोबारांना सांगते, दादा आपल्याच दातानं आपली जर जीभ चावली गेली, कोण बत्तीशी तोडतं का? तोडतात इकडं? बत्तीशी कुणी तोडत नाही दादा. काम क्रोध दुरी सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्म दोरा, 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 विश्वपट ब्रह्म दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्म दोरा, विश्वपट ब्रह्म दोरा, विश्वपट ब्रह्म दोरा, विश्वपट ब्रह्म दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्म दोरा, विश्वपट ब्रह्म दोरा, विश्वपट ब्रह्म दोरा, विश्वपट जर मुक्ताबाईंनी जर ज्ञानोबारांना समजूनच नसतं सांगितलं तर ही कीर्तन आपण केली असती का? एका बहिणीचा उपकार आहे हा. आणि म्हणून मी बोलून गेलो, गुंठा गुंठा जमीन विकून आज गोपाला गळ्यात, उद्या 1 प्लेट मातीचा वास हुंगायला रक्त येईल डोळ्यात. काळ्या आईच्या तळतळींचा दागिना किती दिवस जाईल, आणि म्हणून हा गळ्यातला सोन्याचा हार गळफास होईल. दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये बहिणीचा हक्क सोड करून घेताना मनातल्या मनात किती भयानक हसतो ना आपण. आणि कधी कधी बापाचा अंगठा मिळावा म्हणून आईचंही कुंकू पुसतो आपण. सपऱ्यातून बंगल्यामध्ये आलं म्हणजे काय, शेण साड्याचं पुनर्वसन झालं आणि मळालेलं अंग कपड्यानं झाकलं म्हणजे काय, अंतकरणातल्या सुरकुत्यांचं जागतिकरण झालं. उद्या सायबर कॅफेमध्ये बसून चिमण्या पिल्लांनी आईच्या मांडीवरती बसून कसा मागायचा चुलीवरचा घास, आणि सांगा ना अत्तराच्या बाटलीमध्ये भरता येईल का मातीचा वास? भरून दाखवा बरं. बाटलीवाल्यांना विचारा कोणते कोणते फ्लेवर असतात ते. त्यांना फक्त म्हणावं अत्तराच्या बाटलीमध्ये, गेलो ना कधी अत्तराच्या दुकानामध्ये, म्हणावं गुलाबाचा पण नको, मोगऱ्याचा पण नको आम्हाला फ्लेवर, चंदनाचा नको, चाफ्याचा नको. त्याला फक्त म्हणायचं जो मातीचा सुगंध आहे तो आम्हाला द्या. देईल का तो? अरे मातीचा सुगंध सामान्य नाही. एकनाथी भागवताच्या 16व्या अध्यायामध्ये वर्णन आलेले मातीच्या सुगंधाचं. भगवान सांगतात की पृथ्वी माझी गंध जाण, तो मी म्हणे श्रीकृष्ण. पर्वता माझी स्थैर्यपण, तो मी म्हणे नारायण. हे जगातले पर्वत उभे आहेत त्याला स्थैर्यपण देणारा मी आहे. आणि पृथ्वी माझी गंध जाण, तो मी म्हणे श्रीकृष्ण. जो पाऊस पडल्यानंतर बघा, ज्याला मातीचा सुगंध घ्यायचा आहे ना, तो जगात कुठेही राहू द्या, पहिल्या पावसामध्ये त्यांनी गावाला यावं, मग कळेल त्याला मातीच्या सुगंधाची ताकद काय येते. येतो ना इकडं पाऊस, पाऊस आला सुगंध कसा असतो मातीचा, तो सुगंध मिळतो बाजारात कुठं. आणि नेहमी पाऊस, पहिला पाऊस पडला जर मातीचा सुगंध सुटला तर घराच्या बाहेर यावं तो सुगंध घ्यावा, कारण त्या सुगंधाची ताकद अशी. असं म्हणतात, भगवान बोलतात की तो सुगंध ज्यावेळेस नाकाच्या माध्यमातून आपल्या पोटामध्ये जातो, पोटातले सगळे विकार बरं करण्याची ताकद त्या सुगंधाची असते. असं काय आहे त्या सुगंधामध्ये? त्या सुगंधाच्या माध्यमातून परमात्माच पोटामध्ये जातो. नाथांच्या भागवतातली ओवी आहे, तुम्ही नंतर पाहून घ्या. पृथ्वी माझी गंध जाण, तो मी म्हणे श्रीकृष्ण. विठ्ठल विठ्ठल.
मी शेतावरनं सांगितलं. काहींचं शेतही भाग्यवान की ते शेतामध्ये कीर्तन होतं महाराज. सावता महाराजांसारखे शेतकरी आषाढीच्या काळात पंढरपूरला जाता आलं नाही, पण पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्यांच्या शेतामध्ये आलं. काहींची सोन्यासारखी घरं होती, त्यांनी स्मशानासारखी केली, पण सावता महाराजांनी त्यांचं स्वतःचं शेत पंढरपूर केलं महाराज. ही ताकद आहे एका शेतकऱ्याची. शेतकऱ्यांनी ठरवलं तर सावता महाराजांसारखे संत आपल्या शेताला पंढरपूर करून टाकतात. कारण पांडुरंगाला आणलं ना, माळ्या सावत्यास खुरपू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे. असो, इंद्रजित भालेराव नावाचे कवी आहेत, ते मुंबईला शाळेत गेले एका पोरांना शिकवायला. आणि शिकवायला गेल्यानंतर त्या मुंबईच्या शाळेतल्या पोरांना सांगत होते, पोरांना तुम्हाला काय माहिती आमचा बाप या शेतामध्ये किती काम करतो. एकदा कधीतरी तुम्ही इथं शाळेमध्ये बसून तुम्हाला डब्यामध्ये साखर गूळ चपाती सगळं गोड लागतं. एकदा फक्त आमच्या बापाची, आमच्या शेतकरी वडिलाची व्यथा पाहायला आमच्या गावाला एकदा या. अनवाणी पायानं आमचा बाप रात्रंदिवस शेतामध्ये काम करतो, पायाला चटके बसतात, पायामध्ये चप्पल नसते, काटे मोडतात. किती भाग्यवान आपली पिढी आहे महाराज. आपल्याच घरातल्या माणसाला, आई वडिलाला, आजी आजोबाला पायामध्ये चपला नाही मिळाल्या घालायला, आणि आपण मात्र घरामध्ये सुद्धा चपला घालून फिरतोय. कोणी बाबळी पेरल्यात काय माहिती, चपला घालून फिरतो महाराज. काळाची केवढी अनुकूलता आहे. तर ते इंद्रजित भालेराव असं म्हणतात, हे पोरांनो तुम्ही आमचं गाव पाहायला चला, आणि मग कळल आमचा बाप शेतामध्ये कसा राबतो. काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी शेतात शेतात राबतात माणसं, कशी उन्हात उन्हात तळतात माणसं. त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. काट्या कुड्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या कुड्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काळ्या आईच हिरवं रान माझ्या बापानं पिकवलं सोनं. त्याच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात साखर लागते गोड माझ्या बापाच्या अंगाला फोड. कशी उन्हात खातात खस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. अरे उसामध्ये आमचा बाप फिरायला लागला तर अख्खं अंग त्याचं शरीर कापलेलं असतं उसाच्या पानानं. तुम्हाला इथं डब्यात साखर गोड लागते, ही आमच्या गावाकडच्या माणसांची व्यथा आहे. त्यांनी सांगितली होती कविता अशी गोड आहे शेतकऱ्याच्या जीवनावरती, म्हणून शेतात कीर्तने म्हणून बोललो, बाकी दुसरं काही कारण नाही. विठ्ठल इसको सजाते म्हणून अहिल्या विचारलं होतं विवेकानंदांना, कुठून आला तुम्ही? पतिव्रतांच्या देशातून. मग कोण? अहिल्या, द्रौपदी. ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बहीण आहे द्रौपदी. अन्नपूर्णा म्हटलं जातं तिला. अनेक संकट आली, पण संकटातून वाचवणारा एकच आधार तिने शोधला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आणि वेळ का सखया लावयला, अशी असणारी द्रौपदीचं चरित्र आलं. त्याच्यानंतर सीता, अहिल्या, द्रौपदी, सीता. आता सीतामाई प्रभू रामांच्या पाठीमागत चालत वनवासाला गेल्या. 14 वर्षाच्या वनवासामध्ये सीतामाई एका राजाची मुलगी आहे. मिथिला नावाचं नगर आहे या भारत देशातलं, आणि जनक नावाचा राजा आहे. जी पोरगी आयुष्यामध्ये ऐश्वर्यामध्ये वाढली होती, तिच्या वाट्याला वनवासात 14 वर्षाचा वनवास आला, पण आपल्या बापाकडे तक्रार नाही केली. एखाद्या स्त्रीला जर म्हणजे तिला जर नांदायचंच असेल तर ती कुठलीच तक्रार आपल्या माहेर घराला करत नाही. राजा जनकाची पोरगी सीतामाई श्रीमंत घरातली आहे, पण आपल्या बापाकडे कधीच तक्रार केली नाही. का केली नाही? संत एकनाथ महाराज सांगतात भागवतामध्ये, कैसे श्रीराम सेवेचे सुख चरणी चालता नाठवे दुःख आणि माया विसरली माहेर पक्ष अत्यंत हरिक सेवेचा. अशी असणारी माया सुद्धा माहेर पक्ष विसरली. फक्त श्रीरामाच्या सेवेचं सुख मिळावं याच्याकरता आपल्या नवऱ्याच्या पाठीमागं म्हणजे प्रभू रामांच्या पाठीमागं सीतामाई अनवाणी पायाने 14 वर्ष रात्रंदिवस चालत होत्या. म्हणून सीतामाईचं चरित्र आलं. सगळं ऐश्वर्य होतं, पण त्या ऐश्वर्याला सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं नाही. माझ्या पतीचं सुख ज्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये माझं सुख. म्हणून त्या
प्रभू रामांच्या पाठीमागं चालत राहिल्या. म्हणून अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, हरिश्चंद्र राजांच्या धर्मपत्नी आहेत तारा. आपण ऐकलंय हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी. राजा हरिश्चंद्राचं चरित्र गोड आहे. अयोध्येचे राजे आहेत. अगोदरच्या आयुष्यामध्ये राजा हरिश्चंद्रानं अयोध्येवरती राज्य केलं. रामाचे पूर्वज आहेत. आणि राज्य करत असताना महाराज राजा हरिश्चंद्र जर अयोध्येमध्ये असले तर माणसं मरत नव्हती. राजाचं पुण्य प्रजेच्या कामाला येत असतं. जसं म्हणतात तुकोबारा, राजा चालेन दल हाले, पण राजाचं पुण्यसुद्धा अख्खी प्रजा सुखी राहू शकते राजाच्या पुण्यानं. आणि म्हणून राजा हरिश्चंद्र आयुष्यात कधीच खोटं बोलले नाहीत. जाळायची नोकरी करावी लागली काशी क्षेत्रामध्ये. हरिश्चंद्र तारा राणीन वाही डोंबा घरी पाणी. डोंबाच्या सुना राजा हरिश्चंद्राला मसनखांब, एकेकाळचा राजा आहे आणि डोंबाच्या सुना मसनखांब म्हणून हाका मारायला. दिवस कसे बदलतात बघा. कोणत्याही क्षणाला काही होऊ शकतं माणसाच्या जीवनामध्ये. आणि म्हणून राजा हरिश्चंद्राचं जीवन सगळं नामा म्हणे कर्मरेखान देवादिका चुकेना. इतका पुण्यवान राजा, त्या राजा धर्मराजाची किंवा हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा राणी, तिचंही नाव त्या ठिकाणी आलं. आणि ती शेवटला मंदोदरी ही रावणाची पत्नी आहे. या देशामधल्या स्त्रियांनी आपल्या भारत देशाला सजवलं, या भारत देशाची मान उंचवली. आता काका माजी सैनिक होते म्हणून एक गोष्ट सांगतो वाचलेली. आपल्या भारत देशावरती पाकिस्तानने हल्ला केला. तारीख होती 23 डिसेंबर 2017. आणि त्या हल्ल्यामध्ये भारत देशाचे 4 जवान गेले. त्याच्यामध्ये आपल्या भंडारा जिल्ह्याचा फुलगावचा प्रफुल्ल मोहोरकर नावाचे जवान, 32 वर्षाचंच वय होतं, त्याच्यात ते शहीद झाले. आणि 24 तारखेला ते पुण्यात राहायचे. गाव जरी तिकडं भंडारा जिल्ह्यातलं असलं तरी लग्न झालं होतं त्यांचं पुण्यामध्ये. त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहिला होते. 23 डिसेंबरला केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचं ते जाणं झालं. आणि दुःखद घटना एवढी भयंकर होती ती, 32 वर्षाचा पोरगा जातो. 24 तारखेला आपला पोरगा पुण्यामध्ये येणार म्हणून गावावरनं आईवडील निघाले पुण्याला यायला. उद्या पोरगं भेटणार आहे. कारण आईचा आणि पोराचा संवाद झाला होता. त्यावेळेस पोराने सांगितलं होतं, आई मी दिवाळीला येणार नाही आता घरी. 24 डिसेंबर 2017ला त्याच्या लग्नाचा 4था वाढदिवस होता. आणि उद्या घरी येणार आहे आपलं पोरगं म्हणून आईबाप पोराला भेटायला निघाले. इकडं पत्नी पाखरासारखी वाट पाहत होती. बघा ना, सकाळी जर नवरा घरातून बाहेर पडला, रात्री यायला जर उशीर झाला तर तिच्या पोटामध्ये कालवा कालव होते. आणि वर्षभराने आपला नवरा येणार आहे एवढा प्रचंड आनंद, पाखरासारखी वाट पाहत होती. संध्याकाळचे 7, 7:30, 8 वाजले होते. घर साफसूफ केलं आणि टी व्ही लावून समोर बसली. ज्याची आपण पाखरासारखी वाट पाहतोय, टी व्हीला समोर ABP माझा G24 तासला बातमी आली, भारतावरती पाकिस्तानने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले. त्याच्यामध्ये 32 वर्षाचे मेजर प्रफुल्ल मोहोरकर हे शहीद झाले. ज्याची आपण वाट पाहतोय तो जर या जगातूनच निघून गेला असेल, त्या बायकोची स्थिती काय झाली असेल विचार करा ना. कधी कधी एखाद्या सैनिकाच्या जागेवरती जाऊन बघा, त्याचं घर काय असतं त्याच्या जागेवरती जाऊन बघितलं पाहिजे, काय स्थिती असते. धाडकन जमिनीवरती खाली कोसळली, दातखिळी बसली, माणसं गोळा झाली, सावरलं कसं तरी तिला. नंतर आईवडिलांना प्रवासामध्ये कळाल्यानंतर त्यांच्यात आसमानचा बांध फुटला, बांधल्या तळ्याचा फुटला असे पाठ. आणि ओघ 12 वाटा, माणसानी रडायला माणूस लागला तर 12 वाटेने ओघ जातात. ज्ञानोबांच्या समाधी प्रकरणामध्ये आलेले आहे. आता आईबापांच्या आसमानचा बांध फुटला. 24 तारखेला त्या ठिकाणी आईबाप पुण्यामध्ये सकाळी पोहोचले. 25 तारखेला दिल्लीवरनं शहीद जवानांचा असणार ते शव, ती बॉडी खडकवासल्यामध्ये पुण्यामध्ये आली. सगळा समाज गोळा झाला. आणि त्यावेळेस त्यांच्या मातोश्री प्रफुल्ल मोहोरकर 32 वर्षाचे, त्यांच्या मातोश्री सुधाताई मोहोरकर, पत्रकारांनी त्या आईंना विचारलं, आई तुमचं पोरगं कसं होतं. कोणती आई उत्तर देणार आहे हो. गेलेलं पोरगं एका बाजूला आहे आणि पत्रकार एका बाजूला विचारतात तुमचं पोरगं कसं होतं. सांगता येत नव्हतं. सोप्यावरती खाली बसवलं. पण त्या आईनं सांगण्याचं धाडस केलं, माझा 32 वर्षाचा पोरगा एकदम गुणी होता. त्या मातोश्रीने एक आठवण सांगितली, माझं पोरगं बालवाडीलाच शाळेत जात होतं, फुलगावला गावात शिकायचं. एक दिवस त्याचे वडील, तो कायम म्हणायचा, बालवाडीला असतानाच म्हणायचा, आई मला जगायचे आपल्या गावासाठी, मला जगायचे आपल्या मातृभूमीसाठी, आई मला सैनिक व्हायचे, आई मला मेजर व्हायचे. हे त्याचं स्वप्न लहानपणापासूनच होतं.
बालवाडीला शिकणारं पोरग एक दिवस त्याचे बाबा नागपूरच्या बाजाराला चालले होते. पत्रकारांना मुलाखत देते. 32 वर्षाचा पोरगा गेल्यानंतर सुधाताई मोहोरकर सांगतात त्याचे बाबा नागपूरच्या बाजाराला चालले होते. बालवाडीतलं माझं हे पोरग प्रफुल्ल मोहोरकर तो बाबांना म्हणतो, बाबा तुम्ही नागपूरच्या बाजाराला चालला, बाजारावर न येत असताना मला खायला नाही आणलं तरी चालेल, पण मला देशभक्ताच्या चरित्राची पुस्तकं घेऊन या, असं म्हणणारं पोरग. विचार करा, आपला म्हणजे आपल्याकडे लहान पोरं आहेत, बाप जर बाजारात चालला तर पोरांच्या मागण्या काय काय असतात. आणि हे बालवाडीत शिकणारं पोरग सांगत होतं. म्हणून त्याची ती शिक्षणाची आवड म्हणून त्यांचं प्राथमिक शिक्षण आम्ही गावाला केलं. पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी, मी तिथूनच आलो आहे. आपल्या भारत देशाचे तिन्ही दलाचे अधिकारी जिथून पासआउट होतात त्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आम्ही त्याला पुण्यात ठेवला. 18व्या वर्षी 24व्या वर्षी माझा पोरगा मेजर झाला. 28व्या वर्षी त्याचं लग्न झालं आणि 32व्या वर्षी हाताला आलेला एवढा गुणी पोरगा या जगातून निघून जातो. ते पत्रकार विचारत होते पोरग कसं होतं, त्याच्याबद्दल काय वाटतंय. एकाच वाक्यात सांगितलं आईनं, माझं 32 वर्षाचा पोरगा प्रफुल्ल मोहोरकर नावाचा निघून गेला, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. पण 32 वर्षाचा पोरगा गेल्यामुळे मला दुःख झालं खरं, पण तो देशासाठी गेला, हा माझ्या मातृत्वाचा गौरव आहे, असं म्हणणारी आई जिवंत आहे अजून. महाराज बघा ना त्या माऊलीला काय सांगायचं होतं आणि काय संदेश आहे का आई या जगामध्ये. पोरगा गेल्यानंतर सुद्धा सांगते माझं मातृत्व इतकं चांगलं होतं की माझा पोरगा देशासाठी जातो, हा माझ्या मातृत्वाचा गौरव आहे. एखाद्या आईच्या मातृत्वाचा गौरव काय असू शकतो. या अशी घटना यूट्यूबला त्यांची मुलाखत आहे, तुम्ही सुधाताई मोहोरकर सर्च करा यूट्यूबला, तुम्हाला हेच चरित्र ऐकायला मिळेल. विठ्ठल अशा काही स्त्रिया आमच्या देशात झाल्या, त्या स्त्रियांनी आमच्या देशाला सजवलं. म्हणून मी बोललो सती. अजून एक गोष्ट सांगतो त्याला जोडून, का गरज आहे आज महाराज, आपला धर्म धोक्यात आहे आजच्या कालखंडामध्ये. आपल्या माणसांना प्रत्येकाला जागं होण्याची गरज आहे, आज सावध होण्याची गरज आहे. जसं तुकाराम महाराज परमार्थिक क्षेत्रामध्ये जगाला सांगत असताना मी सावध झालो सावध झालो सावध झालो म्हणा. सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो झालो सावध सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा ते वैष्णवाचे भाग ते वैष्णवाचे भाग हरी चालो जागरणा वैष्णवाचे भाग वैष्णवाचे सावध झालो हरीच्या आलो जागरणा तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पळून या गेली झोप होते पाप आडते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सावध झालो म्हणून हरीच्या जागरणाला आलो. असो तसं देशासंबंधाचं प्रेम आमच्या जीवनामध्ये का असावं. आमच्या अगोदरच्या पिढीने किती मोठा त्याग केलाय. भगतसिंगांसारखी माणसं या देशामध्ये घडली
त्याच्या पाठीमागं कारण जालियनवाला बाग हत्याकांड सगळ्यांना माहिती, इतिहास भूगोल आपण सगळं काही शिकलोय शाळेमध्ये. भगतसिंगांच्या मावशीचं नाव होतं सरस्वती देवी, अमृतसरला राहायच्या. राहत असताना अशी सुट्टी पडली होती उन्हाळ्याची. 10च वर्षाचे होते भगतसिंग आणि आपल्या मावशीच्या घरी राहायला येणार होते. त्या दिवशी त्या सरस्वती देवीचे भाऊ पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम 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 हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम
बीजवाडवा नाम बीजवाडवा नाम बीजवाडवा नाम बीजवाडवा नाम कीर्तनात माणसं मरत नाहीत तरी पण कीर्तनात मरत नाहीत. कळल, उद्या कळल तुम्हाला. आणि कीर्तनात मरण येण्या इतकं आपलं काय पुण्य आहे हो, काय पुण्य. मग आत्मे आहेत महाराज, ते सहज सागतात आणि आपला देह या अनंताला पंचतत्वाला देऊन टाकतात. आज मी फक्त चरित्र सांगत होतो, माता भगिनी भरपूर आहेत की काय त्याग होता. 3 देश को सजाते इथून चाललं होतं आपलं. सती संतोर शूर सरस्वती देवी ह्या भगतसिंगांच्या मावशी आहेत. भगतसिंग 10च वर्षाचे होते आणि सुट्टी पडली म्हणून भगतसिंग मावशीकडे राहायला येणार होते. 10 वर्षाचे भगतसिंग आपल्या मावशीच्या घरी येणार. ज्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडला त्या दिवशीची घटना. सरस्वती देवी या 9 महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांना एक पोरगी होती बेला नावाची 9 वर्षाची. त्या सरस्वती देवीचे भाऊ घरी आले. बहिणीला आनंद झाला भाऊ घरी आला म्हणून. 9 वर्षाची ती बेला मामाच्या जवळ मामा मामा करत पळत गेली. मामा याचा अर्थ खूप सांगितलाय गोड छावामध्ये बरं का. आई जिला आपण मा म्हणतो, मा म्हणजे आई. एकदा मा म्हटल्यानंतर ती एवढं प्रेम करते आणि 2 वेळा मा मा म्हटल्यानंतर 2 आईचं प्रेम एकटा मामा देतो. हल्लीचा देतो का नाही माहिती नाही, पण 2 आईचं प्रेम देण्याची ताकद एकट्या मामामध्ये. आता तसं मामालाच मामा बनवणारे आपण भाचे झालोय. तसं 9 वर्षाची पोरगी आपला मामा घरी आला म्हणून मामा मामा करत धावत पळत गेली. गेल्यानंतर मामाच्या मांडीवरती बसली. मामा कसं काय येणं केलं भाची विचारते मामाला. बाळा, आपला देश पारतंत्र्यामध्ये असणारा देश, स्वातंत्र्याच्या चळवळी संपूर्ण देशभर चाललेल्या आहेत. आज अमृतसरला जालियनवाला बागेमध्ये भारतातले सगळे अनेक महापुरुष इथं एकत्र होणार आहेत आणि आपला देश स्वतंत्र व्हावा याच्याकरता चळवळी उभ्या राहणार आहेत, भाषणं करणार आहेत. सहज ती 9 वर्षाची पोरगी, तिला काय कळत होतं नव्हतं माहिती नाही. ती म्हणली, मामा मी तुमच्याबरोबर जालियनवाला बागेमध्ये येऊ का? मामाने सांगितलं, बाळा आईला विचार. चालत चालत आपल्या आईजवळ, ती आई गरोदर अवस्थेमध्ये होते आणि 9 वर्षाची पोरगी आपल्या आईला विचारते, आई मामा आलाय आणि जालियनवाला बागेमध्ये महापुरुष त्यांची भाषणं होणार आहेत, मी मामाच्या बरोबर जाऊ का? जाऊ का म्हटल्याबरोबर आईनं सांगितलं, बाळा मी तुला जा पण म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही. आईनं पहिलं तिला सांगितलं, माझं ऐक, तू ठरव जायचं का नाही ते. जालियनवाला बागेमध्ये भारतातले महापुरुष गोळा होणार. इंग्रज अधिकारी अगोदरच बंदूक घेऊन तिथं उपस्थित आहेत. कोणत्याही क्षणाला गोळीबार होईल आणि त्या गोळीबारामध्ये
भारत देशातली माणसं इंग्रज मारतील. बेला तुला मी जाई म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही. तुला जावंसं वाटलं तर तू जा, पण एका सांगण्यावर न जा. तू जर मामाच्या बरोबर गेली आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी जर गोळीबार केला तर त्या गोळीबारामध्ये जर तुला चुकून गोळी लागली तर गोळी छातीवर लागली पाहिजे. कोणती आई अशी आहे 9 वर्षाच्या पोरीला म्हणते तू जर बागेमध्ये जर भाषणं ऐकायला गेली मामाच्या बरोबर तर तुला गोळी छातीवर लागली पाहिजे, आणि जर गोळी छातीवर लागली तर तुझं प्रेत मी घरी आणील, आणि जर गोळी पाठीवरती लागली तर तुझ्याकडे मी पाहणार पण नाही. एक आई गरोदर आहे 9 वर्षाच्या पोरीला म्हणते गोळी छातीवर लागली तर तुला मी घरी आणीन, आणि पाठीवर लागली की मी तुझ्या पाहणार नाही. तर त्या सरस्वती देवीचं सांगणं होतं, बाळा इंग्रज अधिकाऱ्यांनी जर गोळीबार केला तर तू पळून नाही यायचं घरी. ती बंदूक आडवायला तू पळालीस तर तुझ्या छातीवर गोळी लागेल असं मी समजेल, आणि पाठीवर लागली तर जीव वाचवण्यासाठी घरी निघून येत होती. म्हणले ठीक आहे आई. पोरगी म्हणली मी मामाच्या बरोबर जाणार. ती बेला नावाची पोरगी आपल्या मामाच्या बरोबर निघून आली. आल्यानंतर सरस्वती देवी जालियनवाला बागेमध्ये भारतातले महापुरुष जमले. इंग्रजांनी गोळीबार केला, रक्ताचे पाट वाहिले. तोपर्यंत गोळीबार केला जोपर्यंत भारतातली माणसं बागेतली मरत होती, आणि बंदुकीतल्या जोपर्यंत गोळ्या संपत नव्हत्या तोपर्यंत गोळीबार करत होते. रक्त वाहत होतं, मातीमध्ये रक्त गेलं, चिखल झाला. पुण्याला काय लातूरचं ऊन सहन व्हायना का काय माहिती बाबा. ना याच्यावरनं सगळं कळतं की बाबा शेतामध्ये कामं करणारी माणसं कशी कामं करत असतात. आज सगळ्या सुखसुविधा आहेत आपल्याला, म्हणजे गाडीमध्ये AC मध्ये जास्त बसणं पण चांगलं नाही. बातमी हा म्हणता घरपर्यंत पोचली, आणि सरस्वती देवी गरोदर अवस्थेमध्ये असणाऱ्या आपल्या पोरीला पाहायला जालियनवाला बागेमध्ये आल्या. आता ही घटना तुम्हाला कळती का नाही कळती काय माहिती, मी माझ्या पद्धतीत सांगतोय. 2-3 वेळा अडथळा आला म्हणून. गरोदर असणाऱ्या सरस्वती आपली पोरगी जालियनवाला बागेमध्ये जिवंत आहे का मेलेली हे पाहण्याकरता आला. गोळी कुठं लागली हे पाहायचं होतं. प्रेताच्या राशी पडल्या होत्या, पोरगी काही दिसत नव्हती. येत असताना मनात विचार आला की आपली पोरगी ज्यावेळेस आली त्यावेळेस येताना तिच्या गळ्यामध्ये लाल रंगाची ओढणी होती. जसं सगळं रक्तमय झालं तिथं लाल रंगाची ओढणी काय कळणार आहे, रक्तामध्ये काय लाल दिसणार आहे. इंग्रज अधिकारी उपस्थित होते. काही माणसं जी जिवंत होती, विवळत होती, ज्यांना गोळ्या लागल्या होत्या, सरपटत माणसं घरी निघाली होती. विठ्ठल विठ्ठल करणे पाखंड खंडन, धर्माचं पालन. आपली जबाबदारी काय, धर्म तेथे ज्ञान. नाथ भागवतातली ओवी. ज्ञान तेथे विज्ञान, विज्ञान तेथे समाधान, शांती संपूर्ण नांदे. धर्मरक्षावया अवतार घेसी, परमात्मा सुद्धा धर्माच्याच रक्षणासाठी अवताराला येतो. जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांनी आपला धर्म वाढवला, आणि रक्षण मात्र त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा उपदेश करत असताना तुकोबाराय सांगतात, आम्ही धर्म वाढवतो, तुम्ही धर्माचं पालन करा. कारण धर्मातून ज्ञानाची निर्मिती आहे, ज्ञानातून विज्ञानाची निर्मिती आहे, आणि विज्ञानातून शांती संपूर्ण नांदे. या भूमिकेतून महाराज सांगतात. दुसरी गोष्ट मी बोलून गेलो की बाबा तिघांनी या देशाला सजवलं. कोणी कोणी, सती संत. संतांनी काय सजवलं, तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. संतांनी या देशाला त्या ठिकाणी सजवलं या भूमिकेतून की बाबा जिथं जिथं संत मंडळी आहेत ती भूमी सनात होत असते. नारद भक्ती सूत्रामध्ये 71 क्रमांकाचं सूत्र आहे. असं कार्य पाठीमागं आपण करावं. का करावं, तिथं असं सांगितलंय की मोदंती पितर हा, आपल्या पितरांना आनंद होतो म्हणून करावं. नृत्यंती देवता हा, देवता आपल्याकडे. आपण कीर्तनाला बसलो की स्वर्गातल्या देवता नाचतात. देखोनी मनुष्य देहासी, सुख झाले भगवंतासी, अधिकारी ब्रह्मज्ञानासी, येणे देहेची मज प्राप्ती. नाथांचं भागवत. नाथ महाराज, मला भागवताची खूप आवड आहे. अनेक पारायण नाथांच्या भागवताची माझ्याकडनं घडली, आणि त्याच्यामुळं
मला नाथ म्हणायला तुम्हाला बरं वाटते. शांतीब्रह्म आहेत आमचे नाथ महाराज. त्यांनी सांगितलं बघा धर्म कशातून निर्माण होतो, धर्म किती श्रेष्ठ आहे आपला. आणि म्हणून सजवणाऱ्यांमध्ये संतांचा नंबर लागतो आणि तिसरी गोष्ट शुरांचा लागतो. हा देश तुमचा माझा या साऱ्या भारतीयांचा, मनात असू द्या सदैव आपुल्या वेद लावण्याचा. हा हा ही भूमी या संतांची, शूरांची अनवीरांची, मग काय उणे आम्हाला परवान से हो कशाची. जय हिंद गरजा बोला, हा बोल स्वातंत्र्याचा. हा देश तुमचा माझा या साऱ्या भारतीयांचा, मनात असू द्या सदैव आपुल्या वेद लावण्याचा. देशाबद्दलचं प्रेम ज्ञानोबरांना सुद्धा होतं. पाहे पा दोझेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. राजाला देशाच्या झेंडा रक्षण करण्याकरता किती तिष्ठावं लागतं. तिरंगा फडकवण्यासाठी किंवा तिरंग्याचा मान अबाधित ठेवण्याकरता राजा कसा तिष्ठत असो याची भूमिका ज्ञानोबरांनी मांडली. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की देश किती पावन आणि किती पवित्र. नाथ महाराज म्हणतात जे गावी वसती माझे भक्त, तत्संगे तो देश पवित्र, तत्संगे तो गाव पुनीत. जे देशी वसले साधू संत तो देश पवित्र त्याचे. ज्या गावामध्ये भजन होतं त्या भजनाच्या पुण्याईनं ते गाव पुण्यवान होत असतं. भक्ताचा वारा जाय जिकडे, अतिपवित्रता होय तिकडे. इथं कीर्तन चाललंय, पण कीर्तनाचा आवाज वारा जिथपर्यंत घेऊन जाणार आहे तिथपर्यंतचा सगळा परिसर पवित्र करण्याची ताकद या कीर्तनाची आहे महाराज. म्हणून कीर्तन श्रेष्ठ आहे, म्हणून धर्म श्रेष्ठ आहे आपला. म्हणून या भूमिकेतून बोलत होतो की ही भूमी संतांची आहे, ही भूमी शूरांची आहे, ही भूमी वीरांची आहे. म्हणून धर्माचे पालन सगळ्यांनी करावं. करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. का बरं नामच का वाढवावं? कारण नाम, तुका म्हणे नाम तेची चैतन्याचे निजधाम. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाते. किंवा मार्ग हा पांजल वैकुंठीचा, भगवंताचं नाम हे वैकुंठाला घेऊन जातं. म्हणून नाम आपणही आपण त्या नामाचं चिंतन करावं, इतरांना सांगावं. कारण म्हणतात ना नामाच्या चिंतनानं, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. सोडवीन माझा स्वामिनी शेयशी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. नाम हे सर्व साधनाचे सारे, नामाची या बळी न भिवू सर्वथा. कळी काळाची या माथा सोटे मारू, वैकुंठीचा देव आणू या कीर्तने, आणि विठ्ठल गाऊनी नाचो रंगी. म्हणून हे नामाची ताकद आहे. म्हणून हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाम विठोबाचे गायीन मिवाचे, आणि बीज कल्पांतीचे तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात की हे नाम किती श्रेष्ठ आहे. नाथ महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचा उच्चार जिथं होतो तिथं परमात्मा त्या ठिकाणी. जेथे जेथे माझ्या नामाचा उच्चार तेथे मी असे साचार, येथ काही न लगे करणे विचार. नाम सदर तारावया, नामाची ताकद सांगितली. म्हणून आमच्या धर्माच्या विरोधात जर कुणी गेला त्याला उत्तर द्या. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, जवानाच्या हातामध्ये शस्त्र असतं शस्त्र. नाथांनी गोवी लिहिली भागवतामध्ये, रणी रिघाली या शुराशी, न जिनता परचक्राशी. विसावा नाही तयासी तेने वेगेशी साधावे. रंगणावरती एखादा लढणारा जवान जोपर्यंत शत्रूवरती विजय मिळवत नाही तोपर्यंत त्याला विसावा नसतो. वारकऱ्याला सुद्धा इतकं नामस्मरण करावं, देव मिळत नाही तोपर्यंत आपल्यालाही विसावा नसावा. का नसावा? रणी रिघाले. उदाहरण द्यावं लागलं नाथ महाराजांना. कुणाचं उदाहरण दिलं? रणी रिघाली या शुराशी. शूर काय सामान्य नसतो महाराज. तुका म्हणे एका क्षणाचा करार आणि पायिका अपार सुखभोगी. पायिकाचे अभंग हे तुकाराम महाराजांची लिहिलेले. त्या पायिकाच्या अभंगामध्ये इतकं काही लिहिलंय महाराजांनी. एका क्षणासाठी ते पायिकत्व पत्करल्यानंतर आपल्या जीवनावरती उदार होतो एखादा सैनिक. सैनिक जर माघारी आला तर तो घराचा आणि गावाचा असतो, आणि नाही जर माघारी आला तर तो शहीद होतो महाराज. त्याला शहीदाचा दर्जा प्राप्त होतो. म्हणून मगाशी प्रमाण झालं आपलं. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्ही, दोन्ही प्रकारचे लाभ. डायरेक्ट मोक्ष कुणाकुणाला आहे? भजन न करता सुद्धा सैनिकाला मोक्ष आहे. भजन केल्यानंतर जसा वारकऱ्याला मोक्ष,
अजून कुणाला आहेव गेली नार गेली नोवरी होऊन आहेवपणामध्ये जाणारी स्त्री तिचाही सोळा आहेवपणाने धाडी स्वर्ग लोकांनी तुलेनी सुखा प्राप्त होती. नामदेव महाराज म्हणतात आहेवपणा एखाद्या स्त्रीला स्वर्गाला घेऊन जातो. तसं भजन न करता आहेव स्त्री स्वर्गाला जाते. भजन न करता एखादा सैनिक तोही कुठं जातो तर तोही स्वर्गाला जातो. का जातो त्याचं कारण सांगितलं की तो देशासाठी लढतो म्हणून, देशाची सेवा करतो म्हणून. देवाची आणि देशाची सेवा ही मोक्षाला घेऊन जाते, मुक्तीला घेऊन जाते. म्हणून आपल्या हातामध्ये शस्त्र असावं. जसं सैनिकाच्या हातामध्ये बंदूक तलवार अशी शस्त्र आहेत तसं वारकऱ्याच्या हातामध्ये बाण अभंग हे हाती दया क्षमा शांती ही शस्त्र आहेत महाराज. क्षमा शस्त्र दया नराची हाती दृष्टतया प्रती काय करील. क्षमा नावाचं शस्त्र ज्याच्याकडे, एखाद्याला वनवा लावायचा आहे, डांबरीला टाका बरं काडी, पेटतं का डांबरीला? वनवा लागतो का नाही तुमच्याकडे? मला आता कसं तरी वाटायला आमच्या भरत दादांनी मला किती वेळा फोन झाले इथपर्यंत. आता तुम्ही सुद्धा सगळे जमले, पुण्याहून कोणतरी बुवा आलाय आपल्याला त्याला पाहायचंय, त्याचं काहीतरी ऐकायचं. आता मला काय तुम्हाला देता आलं नाही देता आलं मला माहिती नाही, पण तुम्ही काळजी मात्र माझी घेतली याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद महाराज. आणि कसं आहे आपण एकमेकांना जपलं तर त्या ठिकाणी पुढं काही गोष्टी होणार आहेत. आणि जपायचं असतं, गेल्यानंतर कुणाला जपता येते तेव्हा जपावा अगोदर आपण एकमेकांना. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. याच्यातच श्रेष्ठत्व असतं संप्रदायाचं. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. या सगळ्या गोष्टी संत प्रमाण आपल्याला बळ देतात, आधार देतात, जगवतात महाराज संत प्रमाण. आपला मुद्दा चालला होता शस्त्र पाहिजे. आणि म्हणून आमच्या हातामध्ये शस्त्र काय? बाण अभंग हे हाती. अभंग नावाचे बाण हे शस्त्र आहे. तो का म्हणे काळा हना तोंडावरी आणि भाता भरा हरी रामबाणाचा भाता. त्या ठिकाणी वैकुंठवासी स्वानंद सुकनाशी विष्णुबुवा जोग महाराज आपल्या पुण्यामध्ये नगरकर तालीम, तिथं मोठे पैलवान होते ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेची, नाथ महाराजांना माहिती आहे 1917ला पाडव्याच्या दिवशी जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याला 108 वर्ष या पाडव्याला झाली. जर एका पैलवानाने जर ही वारकरी शिक्षण संस्था स्थापन नसते ना केली महाराज, हे वारकरी संप्रदायाचं आज वैभव पाहायला नसतं मिळलं. हे उपकार लाल मातीतल्या एका पैलवानाचे आहेत. एवढं श्रेष्ठत्व होतं जोग महाराजांचं, किती ताकदीचे होते. अहो एकदा आईनं, असा उन्हाळा होता आणि 25 वर्षाचं वय होतं जोग महाराजांचं. आई म्हणली बाळा ऊसाचा रस आण. रस माहिती आहे ना? हा, जिथं रस असतो तिथं गाठ नसते आणि जिथं गाठ असते तिथं रस नसतो. ऊस माहिती आहे ना तुम्हाला? गाठीच्या ठिकाणी रस असतो का? हा, मग काही लय माणसं गाठीची असतात, कधी बाहेरच्या तर कधी आतल्या. अशी गाठीची माणसं तुमच्याकडे पण आहेत का? असं मला वाटलं सगळं पुणे गाठीनीच भरले का काय. त्या रस बघा, गाठ आहे ना, गाठ तिथं गाठीला रस नसतो आणि रस आहे ना तिथं गाठ नसते. जोग महाराज आई म्हटली, आईचे सेवक होते ते, लाल आईची सेवा केली, लाल मातीची. आणि आपल्या मातृ म्हणजे ज्या आईनं जन्म दिला तिचे, बाळा रस आण रस. जोग महाराज रस आणायला गेले. म्हणले नाहीत आई मी महाराष्ट्रातला मोठा पैलवान, तुला कसा रस आणून देऊ. येतानी असा ऊस घेऊन आले एवढा मोठा. म्हणले बाळा तुला रस आणायला सांगितला आणि ऊस का घेऊन आला? म्हणले थांबाई. एक ऊस त्याचे 2 तुकडे केले, धोतर घेतलं, धोतरामध्ये ऊस धरला, खाली पातेलं ठेवलं, दोन्ही मनगटाने असा ऊस पिळला, पातेलं भर रस आपल्या आईच्या समोर मांडला. मला प्रश्न पडतोय, मामासाहेब दांडेकरांनी चरित्र लिहिलं, जो ऊस दाताने फुटत नाही तो त्यांनी मनगटाने पिळला. मी तर म्हणतो आपल्या मनगटात एवढी ताकद दिली असते तर आपण गावालाच हाणलं असतं महाराज. एवढ्या ताकदीची माणसं. ते सुपारी फोडायचे, सुपारीवरती रुपया ठेवायचे आणि एका बुक्कीत सुपारी फोडायचे. आपण लय कांदे फोडले, त्यांनी सुपारी फोडली एका बुक्कीत. काय मनगटात ताकद असेल? एवढी ताकद असणारी माणसं आपल्या वारकरी संप्रदायाला मिळाली म्हणून ताकदीचा संप्रदाय उभा राहिला. ही संप्रदायाची उंची आहे महाराज. ही ताकदीची माणसं होती आपल्याकडं. त्यांनी उत्तर कशाने दिलं? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. काळाला सुद्धा थोबाडीत मारण्याची ताकद. भाता भरा हरी राम बाणे. राम बाणाचा असणारा भाता, भगवंताचं नाम रामबाणे हा असो. म्हणून महाराज सांगतात नाही भीडभाड कुणी असू द्या, धर्माच्या विरोधात जाईल त्याच्याबद्दल भीडभाड ठेवू नका. धर्म काय असतो? 40 दिवस ज्यांच्या अंगाच्या चिंधड्या झाल्या त्या धर्मवीर शंभूराजांना विचारा ना धर्म काय असतो. महाराष्ट्राचे राजे झाले धर्मवीर शंभू. आता छाव्यामुळं कळालं आपल्याला. महाराष्ट्राचे राजे शंभूराजे झाले आणि पांडुरंगाची पहिली पूजा केली एकादशीला कार्तिकीच्या. आणि 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला.
त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा केली, म्हणून वारकऱ्यांनी तोच मान महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला दिला. आणि आपली वारी बंद पडली होती, इंग्रजांचं सरकार आलं आणि इंग्रज पंढरपूरच्या वारकऱ्याला वारीला जाऊ देत नव्हते. त्यावेळेस तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज, कोकणामध्ये गांगुली नावाचं गाव आहे, त्या गावाला संभाजी महाराजांना भेटायला गेले. कारण त्यावेळेचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संभाजीराजे छत्रपती होते ना. 19-20 वर्षाचं वय होतं शंभूराजांचं त्यावेळेस फक्त. नारायण महाराज देहूवरनं गेले, तुकाराम महाराजांचे चिरंजीव, आणि अर्ज दिला, तुम्ही महाराष्ट्राचे राजे आहात, छत्रपती आहात, इंग्रज पंढरपूरच्या वारीला वारकऱ्यांना जाऊ देत नाहीत, आम्हाला वारीला संरक्षण पाहिजे. म्हणून वारीला पहिलं सरकारी संरक्षण कुणी दिलं? ते धर्मवीर शंभूराजांनी दिलं. महाराज हे दाखवायला पाहिजे होते त्यांनी छाव्यामध्ये. अंगाच्या चिंधड्या झाल्या पण आपली मान मात्र वाकवली नाही महाराज त्यांनी. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आखे, तेज पुंज तेजस्वी आखे, निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न मिटा नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू. जीवा कटी खून बहाया, जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का वो बेटा था, गलत राह पर चला नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी कोटि कोटि कंठों में तेरा, कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है. अमर शंभु तू अमर हो गया, तेरी जय जयकार है. अमर शंभु तू अमर हो गया, तेरी जय जयकार है. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू. राम कृष्ण शाली वाहन के, राम कृष्ण शाली वाहन के पथ से कभी हटा नहीं. गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं. गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू. अवघ्या 32व्या वर्षामध्ये महाराज आलमगीर म्हणायचे औरंगजेबाला. संभाजी महाराजांनी अशी एक भयंकर शिवी दिली होती. त्या छाव्यामध्ये वाचताना तुम्हाला एक गोष्ट आढळेल. मोठ्याची शिवी सुद्धा किती ताकदीची असते. आपण कीर्तनात किती ओव्या सांगितल्या तरी आपल्याला शिव्या आठवतात, तो पण एक भाग आहेच की महाराज. आता तुम्हाला शिवीवरती जास्त प्रेम आहे का ओवीवरती? एवढंच उत्तर द्या, बाकी जास्त नाही विचार. कशावरती? ओवीवरती ना. बघा पलटी मारताना कीर्तन संपल्यावर आपण बाहेर पडलो आणि आपल्या पायातली चप्पल गेली, ओवी का शिवी? कशावरती प्रेम आहे आपलं? शिवीवरती प्रेम आहे. आता ऐका, छावा कादंबरी लिहित होते शिवाजी सावंत आणि 1 महिना प्रेसवाल्यांना त्यांनी लिखाणच पाठवलं नाही. ते प्रेसवाल्यांचा फोन यायचा, महिना झालं तुम्ही काहीच पाठवलं नाही. त्यावेळेस शिवाजी सावंतांनी उत्तर दिलं, मी जरा थोडंसं आठवतोय. म्हणले काय आठवताय? धर्मवीर शंभूराजे औरंगजेबाला शिवी देणार आहेत म्हटले. मला प्रश्न पडला, जर एक शिवी द्यायला 1 महिना लागत असेल तर 9033व्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या लिहिल्या 9033व्यांना काय लागला असेल? विचार करा ना महाराज. शिवीला महिना, ओवीला काय? माझी या सत्यवादाचे तप
वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही जन्मोजन्मी कल्प सत्यवादाचं तप केलं असो. म्हणून नाही भीडभाड, आमच्या धर्माच्या विरोधात कुणी जाऊ द्या. औरंगजेबाला मागं सारलं होतं महाराज. औरंगजेब आपल्या पोरांना सांगत होता, पोरांना आयुष्यात कुठलीही घोडचूक करा पण महाराष्ट्राच्या नादी लागू नका, महाराष्ट्राच्या नादानं संपावं लागतं, म्हणून नाद करू नका हे वाक्य त्यांनी संभाजीराजांच्या विरोधात वापरलं होतं. म्हणून असा असणारा धर्मवीर नाही भीडबाळ, तुका म्हणे साना थोर, लहान असू अथवा मोठा असू, आमच्या धर्माच्या विरोधात जर कुणी गेला, तुकाराम महाराज म्हणतात त्याची गय करू नका असो. आदरणीय काकांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण उपस्थित आहोत. वैकुंठवासी भीमराव काका डोपे, त्यांचं जाणं आपल्या सर्वांमधून 1 वर्षापूर्वी 75-76 वर्षाचा काळ त्यांना मिळाला, पण जे कार्य केलं ते अत्यंत उत्तम. आपल्या धर्मपत्नींचा असणारी मूर्ती इथं बसवली, महालक्ष्मी मंदिर त्याची स्थापना इथं अनेक वर्षे या ठिकाणी. काकांच्या हयातीमध्ये कीर्तनावरचं प्रेम, मला भरतदादांनी सगळी माहिती दिली की कीर्तनावरच्या प्रेमापोटी महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकार या ठिकाणी आलेत, अनेक कीर्तनकारांनी या ठिकाणी सेवा दिली आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उत्सव करत राहिले. उत्सव प्रेमी. पुराणामध्ये प्रियव्रत नावाचा, उत्तानपाद आणि प्रियव्रत हे 2 भाऊभाऊ होते. व्रत करण्यामध्ये ज्याला प्रियता वाटायची म्हणून त्याचं नाव प्रियव्रत ठेवलं. त्या प्रियव्रताला अनेक असे उत्सव करायला आवडायचे. म्हणून अशी कथा कीर्तन करणारी माणसं. एक माजी सैनिक रिटायर्ड झाल्यानंतर काय करू शकतो ही बाग फुलवली. जशी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तसं हे शेतमाळा फुलवला. आपल्या पुतण्यांना प्रेम दिलं आणि अखेरचा निरोप घेऊन त्या ठिकाणी काका आपल्यामधून निघून गेले. असो, नामदेव महाराजांचा एक निर्याण प्रकरणातला अभंग आहे. पंढरपूरमध्ये कोणी गेलं की पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर ज्यावेळेस अंतयात्रा जाते त्यावेळेस हा अभंग म्हणला जातो. मी चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून ऐकला होता. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुडा हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुडा हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. राही रखुमाबाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे तुमच्या चरणावरी माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे चरणावरी माथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. अहो पांडुरंगा आज्ञा द्यावी आधी, अहो पांडुरंगा आज्ञा द्यावी आधी.
भक्त सुद्धा देवाला आज्ञा मागतात महाराज, आज्ञा द्यावी आता. देवा आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळलं ना, बस आता आज्ञा द्या. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांत. जसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. आता जाता जाता फक्त एकच मिनिटाची गोष्ट सांगतो. कधी ना कधीतरी आपलं आयुष्य थांबणार आहे, जाणार आहे एक ना एक दिवस. मृत्यू न विचारी गुणदोष, न म्हणे देश विदेश, न पाहे रात्रंदिवस करी नाश तात्काळ. पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य जावं आणि जाता जाता त्याचं नाव मात्र मुखामध्ये यावं, एवढीच अपेक्षा आपण सगळ्यांनी ठेवावी. जसं भीष्माचार्यांनी अपेक्षा ठेवली होती, देवा जब प्राण तन से निकले घनश्याम जल्दी आना, नहीं हमको भूल जाना, मुरली की धुन सुनाना. जेव्हा देवा मी जाणार आहे ना, तेव्हा तुम्ही मात्र शेवटच्या काळामध्ये माझ्याजवळ या, एवढं एक सांगतो. पुण्यामध्ये एक 80 वर्षाचे आजोबा श्रीमंत होते. ते म्हणतात ना, नाहिले ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत. माणूस आपलाच आपण घात करतो, जग नाही आपला घात करत. आपण अशी घात करू, शत्रू झालो मी दावेदारू, देवा तू तव कृपेचा सागरू, उतरी पार तुका म्हणे. महाराज म्हणतात माणूसच आपला घात करत असतो. त्या आजोबा पोरं 4 पोरं होती श्रीमंत, आणि बापाला म्हणायची, बाबा गावात कीर्तन आहे, सप्ताह आहे, जायचं सप्त्याला. गावानी वर्गणी मागितली 500 तर 5000 देत जा बाबा, आपल्याला काही देवानी कमी नाही केलं. म्हातारं इतकं चिकाट होतं, 500 मागितलं तर 50च द्यायचं. आणि देवाला बरोबर कळतं कुठून वसूल करायचे. मग म्हाताऱ्याला आला अटॅक. पोरांनी उचललं, पुण्यामध्ये एक दीनानाथ नावाचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला नेल्यानंतर डॉक्टरांना पोरं म्हणली काही करा पण बाबा वाचले पाहिजेत, आमचा बाप आहे ना शेवटी, वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणले काही काळजी करू नका. पोरं म्हणले किती खर्च होते. आता खर्चाचा जर अंदाज डॉक्टरांना दिला तर डॉक्टर काय साधं कापतील का? आधीच कळालं. मग डॉक्टर म्हणले ऑपरेशन करू. 3 तास ऑपरेशन, लगेच निर्णय घेऊन बायपास सर्जरी करायचं ठरलं. 80 वर्षाच्या आजोबांचं ऑपरेशन 3 तास चाललं. 3 तासाने डॉक्टर बाहेर आले. मुलांनी विचारलं कसं काय आमचे बाबा बरे आहेत का? डॉक्टर म्हणले एकदम बरे आहेत, धोक्याच्या पातळीच्या बाहेर. आता म्हणजे आपण निश्चिंत आहे. आता सायंकाळ झाली, ICUतून बाबांना बाहेर आणलं होतं, भूल वगैरे उतरली होती. ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं ते डॉक्टर बाबांना भेटायला गेले, आजोबांना, आणि तपसायला लागले. म्हणले आजोबा वय झालेलं 80 वर्षाचं वय, ऑपरेशन केलं आम्ही पण चांगलं झालं, तुम्हाला आता कसं वाटतंय? आजोबा म्हणले जरा बरं वाटतंय. डॉक्टर तपासत होते, काही प्रश्न विचारत होते. प्रश्न विचारता विचारता आजोबा झोपले होते आणि आजोबांनी प्रश्न केला डॉक्टरांना, डॉक्टर साहेब माझ्या ऑपरेशनचं बिल किती येईल? गप झोपायचं ना म्हाताऱ्याने, पोरं आहेत ना बिल भरायला? डॉक्टर म्हणले 5 लाख. 5 लाख म्हणलं तसं म्हाताऱ्याच्या डोळ्यातून पाणी. डॉक्टर घाबरले, म्हणले बाबा रडू नका तुम्ही, मी बिल कमी करतो थोडंसं 5-50 हजार, पण तुम्ही रडू नका. रडताय कशाला? नाही म्हणले 5 लाख काय, 10 लाख काय आणि 15 लाख काय, किती जरी बिल आलं तरी माझी पोरं भरतील. डॉक्टर म्हणले मग तुम्ही रडताय कशाला? त्या आजोबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं 3 तास. 3 तास माझं तुम्ही ऑपरेशन केलं. मला असं प्रश्न पडलाय, 3 तास हृदय सांभाळण्याचं बिल जर 5 लाख रुपये येत असेल, ज्यांनी वयाच्या 80 पर्यंत हे हृदय सांभाळलं त्याने किती बिलं पाठवायची होती? मला हे सांगायचं होतं. पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो, कर्नाटवी कृपाळू देवा, कर्नाटवी कृपाळू देवा, एकला तो जगासी एकला, एकला तो जगासी एकला, एकला तो जगासी एकला. काकांना पाठीमागचा परिवार, ठीक आहे, माणसं मानतात, मुलं वगैरे कुणी नव्हतं, काय हरकत नाही. हे पुतणे वगैरे त्यांनी मानलेच होते ना सगळे. उलट नाथ महाराज म्हणतात ज्याला कुणी नसतं ना त्याचे सगळे संस्कार पाठीमागच्यांनी करायचे असतात. का करायचे असतात? अनाथ प्रेत संस्करण.
केली या जोडे अपार पुण्य, नाथांची ओवी आहे भागवतामध्ये. असं ज्याला कुणी नसतं ना, त्याचं पिंडदान करावं, त्याचा अंत्येष्टीचा संस्कार करावा, त्याचा 10वा 13वा त्याचं श्राद्ध करावं. जी माणसं करतात त्यांना प्रचंड पुण्य लाभतं. यज्ञ केल्यानंतर जेवढं पुण्य तेवढं त्याच्याही पेक्षा अधिक पुण्य ज्याला कुणी नाही त्याचं कार्य केल्यानंतर मिळतं महाराज. असो, आपण मोठ्याला वडील मानावं, मोठ्याने आपल्याला लेकरं मानावीत. एक फक्त वडिलाच्या संबंधानं बोलतो आणि थांबतो. तुम्ही म्हणाल एक एक म्हणता म्हणता हा सरबत पिऊन काय आता 3 वाजवतो का काय माहिती. झालंय कीर्तन झाले, चाल वगैरे सगळं झालंय, फक्त आता जय विठ्ठल होणारे. टाळकरी मंडळींनी खूप सहकार्य केलं, तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. मलाच उलट काय तुम्हाला सांगता आलं नाही आलं मला माहिती नाही. मी त्या चक्करच्याच नादात झालं होतं माझं सगळं, काय माहिती नाही. आणि त्याचं कारण रात्रभर प्रवास जागरण, रात्री मावळात कीर्तन केलं आणि तसाच प्रवासामध्ये गाडीत बसलो. ते आमचा ड्रायव्हर तर अजिबात झोपला नव्हता. झोपलाय ना, बरं झालं तो तरी झोपलाय, मग व्यवस्थित नीलगिरी. तर ते सांगायचं तात्पर्य आहे की जागरण आणि असंच, त्यामुळं बाकी दुसरं काही कारण नाही. बाप असतो घराचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोल अशी ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी आणि तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळा मणी. ज्याला नाही ना बाप त्याला विचारा की बापाची पोकळी, आणि आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. काळीच कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही, आणि बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कोणी देत नाही. विचार करा महाराज, मला या परिवारात खूप भारी वाटलं. 7 भाऊ, त्यांचे काय असतील ते मुलं, काका पुतणे. इथं काका पुतणे पुतण्या काकाची सेवा करतो आणि काका पुतण्यांची सेवा करतात, आणि एक काका पुतणे एका मिरीच्या विरोधात उभे राहतात. नाही कळणार तुम्हाला, लगेच नंतर कळेल उद्या. संप्रदाय काय आहे आणि राजकारण काय फरक आहे महाराज. संप्रदाय आता तुम्ही बाजू धरून बोलू नका, नाही तर ते कुणी असायचं त्या पक्षाचं विनाकारण लोक अंगा ओढून घेतात. काही गरज नसते आपल्याला. अहो ते तर जाऊ द्या. मी नामदेव महाराजांच्या बाळक्रीडेतला एक अभंग म्हणला, तिकडे बोप खेळला. तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो, तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो, अप्सरा नाचती थै थै थै. नामदेव महाराजांनी बाळक्रीडा दिली. जशी तुकाराम महाराजांची 100 अभंगाची बाळक्रीडा, तसं हे नामदेव महाराजांचं. एक ते नेमकं प्रचाराचा काळ होता, आणि एक कार्यकर्ता माझ्याकडे कालाचं कीर्तन झाल्यावर म्हणला, महाराज एवढं गाणं मला देता का? म्हणलं कशाला? म्हणला प्रचाराला होईल. मग मला कळालं हा कुणाचा प्रचार करणार आहे. जाऊ त्यामुळे त्या कुणाचं काही, जो तो माणूस ज्याचं त्याच्या काही गोष्टी पाहत असतो. एवढा मुद्दा फक्त. बाप काय असतो? बाप असतो जीवनातील पंचपक्वानाचं ताट, आयुष्याच्या नदीचा मजबूत असा घाट. काळीच कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही, आणि बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कोणी देत नाही. त्या एक मुलगी आहे, सांगली जिल्ह्याची कलेक्टर. तिचे वडील गेल्यानंतर तिने व्यथा मांडली होती. तिचा जिल्ह्याने सत्कार केला, आणि ती म्हणते, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्यांच्या फाटक्या सदर्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उभा जन्म घालवला आसा पेट त्या वनव्यात, चिंब भिजलेली कशी त्यांच्या मायेच्या पावसात. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बघितली त्यान सपन पाला उसाचा काढताना, आनवानी पायान बाप तसाच चाललेला. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना.
माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंशमुक्ती सजावा पोटा येता हरले पापा ज्ञानदेवा माय बापा. उपस्थित सर्व जनसमुदाय, पुरुष मंडळी, माता भगिनी, उपस्थित सगळे टाळकरी, खूप मोठी माणसं आहेत तुम्ही, खूप चांगलं गायलं. बळीभाऊ जानवळकर, हां, खूप मोठी साधनेनं तपानं ज्ञानानं मोठी माणसं आहेत. माझ्यासारख्याला समजून घेतलं. मोठ्याने आपल्याबरोबर आपल्या कीर्तनात उभं राहणं हा आमच्यासाठी आशीर्वाद असतो. आणि सहज तुमच्या मुखातून जे काही गाणं आलं त्याचा नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मुखातून जे आलं ते आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळाला असं समजेल. नाथ महाराज या ठिकाणी आहेत. इथं गोड मृदंग वाजवला आमचे तुकाराम महाराज ना. वजन कमी आहे पण जोड मोठी आहे, ही पैलवानकीची भाषा आहे. कमी वजन पण जोड मोठी. एखादा कमी वजनाचा पैलवान जास्त वजनाच्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी चितपट करू शकतो. हा जसा पैलवानकीचा नियम आहे तसं हातामध्ये ताकद चांगली आहे. आणि ते म्हणतात ना की बाबा झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मेचे, तसं मृदंगावरती थाप पडली की वाजवणाराचा अभ्यास कळत असतो. आणि म्हणून अत्यंत गोड, कमी वय, वजन कमी, खूप पुढं त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये व्हावे. हां, तेच की म्हणलं ना मी, तेच एकाच वाक्यात सांगितलं, वजन कमी पण जोड मोठी, तोच अर्थ मला सांगायचा होता. एकच आहे. हां, तुम्ही आणि मी एकच बोललो. सगळे टाळकरी बसणाऱ्या मंडळीने तक्रार नाही केली. नामाचा गजर, मग काय, नामदेवाचे घरी आणि 14 जण स्मरते हरी. तसं आहे महाराज, अख्ख्या महाराष्ट्राला हरीचं स्मरण घडवतात नामाचा गजर या चॅनलच्या माध्यमातून. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. शिष्टमौल्यांनी सुद्धा चांगली मेहनत घेतली, त्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन भरतदादांनी इथपर्यंत मला आणलं. डोपेदादा, तुमच्या काकांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्हाला धन्यवाद देऊन आदरणीय काकांना आपण उपस्थित सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया. किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धी नेले, येथ माझेची उरले पायिक पण सहज ब्रह्मरसाचे पारणे, अर्जुना लागे केले नारायणे, ते अवसरी पाहुणे पातलो आम्ही. आमचे टाळकरी महाराज गायला उभे ते म्हणले, महाराज नका काय काळजी करू, काय लोड घेऊ नका, नसल बरं वाटत आपण डॉक्टरना दाखवू, कीर्तन इथं संपवलं तरी चालेल, ज्ञानेश्वर माऊली घेऊ, याला काळजी घेणं म्हणतात महाराज. ठीक आहे, कीर्तन आजचं उद्या होईल, पण माणूस नाही ना आज गेल्या उद्या मिळणार महाराज. एक चांगली भूमिका, एक चांगला विचार आहे महाराज. काय आहे, कोणती परिस्थिती आहे, या परिस्थितीचा सामना कसा केला पाहिजे, अशी ज्ञानी माणसं, विचारानं चांगली असणारी माणसं आज आपल्याकडे आहेत. ठीक आहे, खुर्ची बसून का व्हायना कीर्तन थोडंसं का व्हायना करायला मिळालं. सर्वांना धन्यवाद देऊन सेवेला पूर्णविराम. नाही बीडभार, नाही बीडभार, नाही बीडभार, नाही बीडभार, नाही बीडभार, नाही बीडभार, नाही बीडभार. तुका म्हणे सन थोर, तुका म्हणे सन थोर, काम करणे काम, काम हे काम करणे काम. तुका म्हणे बीड, तुका ज्ञान थोर, बीड रे
तुका तुका मन सांगा सांगा तुका मन सांगा खरं तुका 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 मन सांगा कोण तुका मन तुका तुका मन हे रेड्डी पाठीमाग सुरेश आम्हा करणे काम हेची 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 आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम
जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय विठ्ठल जय जय तेव्हा ही नम्र विनंती. बोली लेली कुरे वेडेवा कुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज नाही विचारला देकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुझ तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज